तर कर्जमाफीसाठी आज पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची ही माहिती आहे। पुणे जिल्हा बँकेच्या 61,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीचं औचित्य साधून आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊजी फडणवीस साहेब या दोन्ही गोष्टीचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाकडून शेतकरी कर्जमुक्तीची यादी उद्यापर्यंत होण्याची दाट शक्यता आहे। कारण ह्या याद्या सगळ्या आम्ही अपलोड केलेल्या आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी समाजामध्ये अनेक वेळेस काही सूचना आल्या होत्या, त्या योग्य वाटल्या आणि त्याच्यामुळे त्यांनी सभागृहामध्ये जे आपण शेतकऱ्याला चालू बाकीदाराला 50,000 रुपये इन्सेंटिव्ह द्यायचं मान्य केलं होतं। जे महात्मा फुले योजनेमध्ये जे काही ज्यांनी लाभ घेतलाय त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुन्हा एकदा 50,000च्या ऐवजी 2 लाखापर्यंत करण्याचं मान्य केलेलं आहे। पहिलं 33,585 कोटी रुपयाची यादी होती। 56 लाख शेतकरी त्याच्यामध्ये समाविष्ट होते आणि आता त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे। आणि उद्या आमच्याकडे याद्या लोड झालेल्या आहेत, पण इन्कम टॅक्स जे काही लोक भरणार आहेत ते आमच्याकडे यादी नाही, ते केंद्र सरकारकडे आहे। त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। कालपासून आमचे अधिकारी त्याच्या पाठीमागे लागले आहेत आणि उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये करण्याचा आमचा मानस आहे। समजा जी नाही सांगायचं आता साधारण जी यादी आहे किती होईल, यादी आता काय आहे, आपली संख्या किती आहे, आता किती बोजा वाढतो? साहेब अजूनही तुम्ही म्हणताय की शक्यताच उद्या जाहीर करण्याची आहे, तर काय अडचणी येत आहेत तुम्हाला? त्याच्यामुळे अजूनही शक्यतेवर इन्कम टॅक्स जे लोक पात्र आहेत इन्कम टॅक्सला, ती यादी महाराष्ट्र शासनाकडे नाही, ती यादी केंद्राकडे आहे। ती यादी आली आमची, आत्ता बी आली तर आम्ही ते उद्या सकाळी करू शकतो। रात्री 10 वाजता बी आली, 12 बी वाजता आली तर आमची तयारी आहे। अपलोड केलेल्या याद्या सगळ्या फक्त घोषणा करायची आणि यादी त्याला बटन दाबले की खात्याच्या अकाउंटवर पैसे पडणार आहेत। ते अंतिमता किती शेतकरी असतील आणि साधारण 56 लाख ते होते आणि पुन्हा त्याच्यामध्ये 12 लाखाच्या आसपास काहीतरी तो आकडा आलेला आहे। आणि भार किती वाढेल आणखी? वाढ एक मिनिट, आत्ता घेतला आकडा, आत्ता आकडा किती वाढला आपला? 4,400। पहिले 33,585 होता, आता 4,440 अशा प्रकारच्या याच्यामध्ये वाढ झालेली आहे। आणि आतापर्यंत एवढी कर्जमाफी राज्यामध्ये कधीच झाली नव्हती। विशेष करून मी राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊचं खात्याचा मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, तत्कालीन उपमुख्यमंत्री दादासाहेब आज जरी नसले अजितदादा, तर आज वहिनी त्याचं काम बघतात। मी वहिनीचं या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीनं आणि माझ्या वतीनं विशेष आभार मानतो की अशा प्रकारचे शेतकऱ्याचा जो प्रश्न होता महत्त्वाचा तो या ठिकाणी निकाली काढला। राज्यातल्या पतसंस्थांच्या संदर्भात परिस्थिती गंभीर आहे। अनेक ठिकाणी जे आपले ठेवीदार आहेत त्यांच्या ठेवी जे बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यांना संरक्षण आपण कसं देणार आहोत? सांगली वैभव त्याचं एक मोठं उदाहरण आहे, जी करोडो रुपये ज्यांच्याकडे ठेवी आहेत त्या आज बुडण्याची शक्यता मध्ये। त्याच्या संदर्भामध्ये आपण आपल्या 2-3 बैठका झाल्या की आपण बँकेच्या संदर्भामध्ये 5 लाखाचं प्रोव्हिजन केलेलं आहे, परंतु पतसंस्थेच्या संदर्भामध्ये आपण जे लाभांश म्हणजे काय म्हणतो त्याला आपण कोणता निधी 10%, 100 रुपयाला 10% औषध निधी, ते आम्ही प्रोव्हिजन करायचं ठरवलेलं आहे। आणि मग ज्याची कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे ब क त्याप्रमाणे त्यांच्याकडून निधी आपण गोळा करून निधी जमा करून अशा दुर्घटना घडू नयेत आणि घडली तर मग त्याला थोडं कव्हर राहावं, अशा प्रकारचा आमच्या राज्याचा सहकार विभागाचा प्रयत्न राहणार। काल परवा मुख्यमंत्री महोदयांनी
आम्ही सगळेच त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होतो. त्यांच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी अटॅच करणं, सेल करणं, संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याला सांगून महसूलच्या अधिकाऱ्याचाही संबंध येतोय आणि गती देऊन त्यांना जेवढा काही प्रॉपर्टी सेल करता येतील तेवढ्या सेल करून त्या ठिकाणी आपल्या ठेवीदाराला मदत करायचा सरकार प्रयत्न करत आहे. पण सहकारामध्ये हे अनेक वर्षांपासून आजच्या पद्धतीचं जे सुरू आहे की जे कर्ज दिल्यावर आता वारेमाप कर्ज दिलं, तारण घेतलं जात नाही, अनेकदा अशा यावर अंकुश हे करण्यासाठी काय वेगळी हे नाही का की पतसंस्थांना आपण असंच हे करू द्यायचं आहे? नेमकं काय? दोन प्रकारच्या पतसंस्था आहेत. एक मल्टी स्टेट आहेत. मल्टी स्टेटचा विषय कसा, आता हे जे झालेत ना जास्त, जे बरेच ठिकाणी गोंधळ झालेला आहे, तर तो मल्टी स्टेटमध्ये झाला आहे. त्याचं कंट्रोल आमच्याकडं नाही म्हणून आम्ही सरकार म्हणून हातोरी करत नाही. आम्ही तशी विनंती केंद्र सरकारला केली आणि त्याच्या संदर्भात आम्हाला तशी चौकशी करायचे आदेश प्राप्त झालेले आहेत. आता आमचे या सहकार विभागाचे अधिकारी त्याची देखील माहिती घेत आहेत आणि मला या निमित्तानं राज्यातल्या ठेवीदाराला विनंती करायची आहे की आपण एखादी 2% व्याजासाठी कुठेही आपण त्या भुरळ पडू नये, कारण आयुष्याची पुंजी आपली असते. म्हणून संचालक मंडळ कसं आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय, त्याने आतापर्यंत काम केलेले कसे केले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण ठेवी ठेवावं. अजित पवारांची उद्या पहिली जयंती होते, त्या खात्याच्या वतीने काही आपण निर्णय करतोय का आणि कशा पद्धतीने लातूर जिल्ह्यामध्ये तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं? सगळ्या महाराष्ट्रामध्येच कार्यक्रम घेतलेले आहेत. आरोग्य विभागाकडून मुश्रीफ साहेबांनी प्रत्येक ठिकाणी रक्तदान शिबिर, तपासण्या, डोळ्याचे कॅम्प, आरोग्याच्या वतीनं खूप मोठे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेण्याचं ठरवलेलं आहे. मग काही विद्यार्थ्याला गणवेश वाटप करायचं चालू आहे. आता माझ्याच मतदारसंघामध्ये आम्ही 2,000-2,500 नागरिकाला तिथं बोलायची व्यवस्था केली ती, पण राज्याचं महत्त्वाचं आहे म्हणून ते नंतर मी घेणार आहे. आणि त्या निमित्तानं मग ज्या शासनाच्या योजना आहेत, 7/12च्या संदर्भात पूर्ण कॉम्प्युटराईज 7/12 करणं, कबाले देण्याच्या संदर्भात अनेक योजना महसूल विभागाकडून आहेत. मल्टी स्टेटचा विषय कसा, हे जे झालेत ना जास्त, जे बरेच ठिकाणी गोंधळ झालेला आहे, तर तो मल्टी स्टेटमध्ये झाला आहे. त्याचं कंट्रोल आमच्याकडं नाही म्हणून आम्ही सरकार म्हणून हातोरी करत नाही. आम्ही तशी विनंती केंद्र सरकारला केली आणि त्याच्या संदर्भात आम्हाला तशी चौकशी करायचे आदेश प्राप्त झालेले आहेत. आता आमचे या सहकार विभागाचे अधिकारी त्याची देखील माहिती घेत आहेत आणि मला या निमित्तानं राज्यातल्या ठेवीदाराला विनंती करायची आहे की आपण एखादी 2% व्याजासाठी कुठेही आपण त्या भुरळ पडू नये, कारण आयुष्याची पुंजी आपली असते. म्हणून संचालक मंडळ कसं आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय, त्याने आतापर्यंत काम केलेले कसे केले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण ठेवी ठेवावं. अजित पवारांची उद्या पहिली जयंती होते, त्या खात्याच्या वतीने काही आपण निर्णय करतोय का आणि कशा पद्धतीने लातूर जिल्ह्यामध्ये तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं? सगळ्या महाराष्ट्रामध्येच कार्यक्रम घेतलेले आहेत. आरोग्य विभागाकडून मुश्रीफ साहेबांनी प्रत्येक ठिकाणी रक्तदान शिबिर, तपासण्या, डोळ्याचे कॅम्प, आरोग्याच्या वतीनं खूप मोठे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेण्याचं ठरवलेलं आहे. मग काही विद्यार्थ्याला गणवेश वाटप करायचं चालू आहे. आता माझ्याच मतदारसंघामध्ये आम्ही 2,000-2,500 नागरिकाला तिथं बोलायची व्यवस्था केली ती, पण राज्याचं महत्त्वाचं आहे म्हणून ते नंतर मी घेणार आहे. आणि त्या निमित्तानं मग ज्या शासनाच्या योजना आहेत, 7/12च्या संदर्भात पूर्ण कॉम्प्युटराईज 7/12 करणं, कबाले देण्याच्या संदर्भात अनेक योजना महसूल विभागाकडून आहेत. त्याच्या